नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर झाला असे स्थिर ब्रह्मबोधे। संत नामदेव महाराजांच्या 72व्या अभंगातली ही शेवटची ओळ, जी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीची महती सांगते। नामदेव महाराज म्हणतात, सामान्य माणूस सुखाच्या मागे धावतो, ते सुख तात्पुरतं असतं, पण माऊलींचं सुख ते ब्रह्माच्या म्हणजे ईश्वराच्या खऱ्या जाणीवेतून आलं, जे कधीच नष्ट होत नाही। माऊलींनी या सुखात स्थिर राहून परम आनंद मिळवला आणि त्याच अवस्थेत ते संजीवन समाधीत गेले। पंढरपूरच्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी, इथेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी इसवी सन 1296 मध्ये संजीवन समाधी घेतली, म्हणजे देह न सोडता चेतना जिवंत ठेवून ईश्वरात विलीन झाले। भक्तांचा ठाम विश्वास आहे की ज्ञानेश्वर माऊलींची पॉझिटिव्ह वाटणारी एक अननोन पॉवर आजही आळंदीच्या मंदिरात जाणवते। पण 1972 मध्ये भक्तांच्या या विश्वासाला चॅलेंज मिळालं, तेव्हा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला। असं म्हणतात, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण या समितीची स्थापनाच या घटनेच्या 17 वर्षांनी झाली। मग ज्ञानेश्वर माऊलींची समाधी नक्की कोणी उघडली होती, हे प्रकरण नक्की काय, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 1972 मध्ये भारत एका नव्या वळणावर होता। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा बोलबाला वाढत होता। तरुण पिढी जुन्या रूढी परंपरांकडे लॉजिकच्या चष्म्यातून पाहायला लागली होती। याच वेळी पुण्यातला काही बुद्धिवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मंडळींना वाटलं, आळंदीला माऊलींची संजीवन समाधी म्हणतात, पण ही फक्त भावनिक अंधश्रद्धा आहेत, याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी। मग यात 2-3 परदेशी डॉक्टरही सामील झाले। त्यांनी जाहीर केलं की गरज पडली तर समाधी उघडू। या बातमीनंतर गावात एक गोंधळ उडाला। भक्तांमध्ये राग, दुःख, अस्वस्थता वाढायला लागली। काही रडायला लागले, काही हात जोडून विनंती करायला लागले, तर काहींनी माऊलीच्या समाधीला हात लावू नका असं म्हणू लागले। आळंदीचं वातावरण अक्षरशः तापलं होतं। या सगळ्या गडबडीत एक जण पुढे आले। त्यांचं नाव होतं ह.भ.प. मामासाहेब दांडेकर। हे फक्त वारकरी नव्हते, तर वारकरी संप्रदायाचा चेहरा होते। लाखो भक्त त्यांना माऊलींचे प्रतिनिधी मानायचे। त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली आणि दिल्लीतल्या एका मोठ्या शास्त्रज्ञाशी डॉक्टर R.N. शुक्ला यांच्याशी संपर्क साधला। डॉक्टर शुक्ला हे फक्त सायंटिस्ट नव्हते, तर संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते। त्यांनी ही बातमी ऐकली आणि लगेच सांगितलं, समाधी उघडायची गरज नाही, आपण वैज्ञानिक पद्धतीने तिथल्या ऊर्जेचा अभ्यास करू। जर खरंच कोणती अननोन पॉवर असेल तर ते यंत्रावर दिसेल। हा प्रस्ताव ऐकून मामासाहेबांना बरं वाटलं। त्यांनी भक्तांना शांत केलं आणि तपासणीची तयारी सुरू झाली। दुसऱ्या दिवशी पुण्यातून 100-200 लोकांचा ट्रक आळंदीकडे निघाल्याची बातमी पसरली। सगळा गोंधळ वाढण्यापूर्वी मामासाहेब आणि शुक्ला साहेब आळंदीत पोहोचले। शुक्ला साहेबांनी सोबत 3 ॲडव्हान्स मशीन्स आणली। पहिली म्हणजे गिगर मिलर काउंटर, जिचं काम होतं एक्स-रे, अल्फा, बीटा, गॅमा रे सारख्या अदृश्य ऊर्जा मोजायचं। दुसरी म्हणजे थर्मिस्टर बोलोमीटर, जिचं काम इन्फ्रारेड अल्ट्राव्हायोलेट रे मोजायचं। आणि तिसरी मशीन म्हणजे फ्रिक्वेन्सी रडार मीटर, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि अननोन पॉवर टिपायचं काम करते। ही मशीन समाधीपासून 6 फूट लांब ठेवली। शुक्ला यांनी जस्त, पितळ आणि लोखंडाची 3 झाकणं बनवली होती, जेणेकरून ऊर्जा धातूंमधून जाते का ते तपासता येईल। समाधी उघडायला आलेले मंदिरात शिरणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले, आधी वैज्ञानिक प्रयोग बघा, नाही पटलं मग हवं ते करा। शुक्ला म्हणाले की आपण झाकणं बदलून मीटरवर काय दिसतं ते बघू। 10-12 लोकांना गाभाऱ्यात नेलं। मामा आणि शुक्ला दोघेही बाहेर थांबले आणि मग जे झालं त्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही असंच होतं। मीटरला कोणी हात लावला नाही, झाकणं बदलली, पण प्रत्येक वेळी एकच एनर्जी, तेच व्हायब्रेशन, तीच रीडिंग दिसली आणि एक अज्ञात स्थिर ऊर्जा जाणवली। समाधी उघडायला जे आले होते त्यांना बरेच प्रश्न पडू लागले आणि त्यांना कळेच ना ही एनर्जी येते कुठून। शुक्ला आणि मामासाहेबांनी समजावलं, ही संजीवनी समाधी म्हणजे मृत शरीर नाही, ही अननोन पॉवर आहे। माऊलींची ऊर्जा आजही इथे आहे, ती तुम्ही मीटरवर बघू शकता। या प्रयोगानंतर समाधी उघडायचा विचार त्यांनी सोडला। तेव्हा अशी चर्चा झाली होती की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण याचे ठोस पुरावे सापडत नाही। कारण ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडून पाहण्याची जी घटना घडली ती 1972 साली घडली होती आणि अनिसची स्थापना 1989 साली झाली होती। हा प्रयोग पुण्यातल्या स्वतंत्र गटांनी आणि परदेशी डॉक्टरांनी केला। यानंतर आणखी एक चर्चा समोर आली।
ती म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. समाधी उघडली की ज्ञानेश्वरांची ओरिजिनल प्रत मिळेल म्हणून सुद्धा समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला. पण आजही भक्त सांगतात की आळंदीला गेलात, समाधीपाशी शांत उभे राहिलात, डोळे मिटून आत डोकावलात तर एक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. असं म्हटलं जातं की माऊलींचं सुख जे ब्रह्मबोधातून मिळतं ते आजही तिथे आहे. अशाच माहितीपूर्वक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.